बघूया आपल्या गावाकडच्या बातम्या। नांदेडमध्ये टोमॅटोला कवडी मोल भाव मिळतोय। 2 रुपये किलोने टोमॅटो विकला जात असल्याने काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नाहीये। त्यामुळे हतबल झालेल्या कामठा इथल्या शेतकऱ्याने मोफत टोमॅटो घेऊन जाण्याचं आवाहन केलंय। सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हंगामातल्या हळद सौद्यांचा शुभारंभ पार पडलेला आहे। पहिल्याच सौद्यामध्ये हळदीला 21,100 प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे। जळगावच्या बाजारात लसणाची आवक वाढल्यामुळे 400 रुपयांपार गेलेले लसणाचे दर निम्म्यावरती आलेले आहेत। किरकोळ बाजारात गावरान लसणाची 100 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे। सोयगाव तालुक्यातील कंकराळा इथे शेतकऱ्याने 70 दिवसात बटाट्याची लागवड करत लाखोंचं उत्पादन घेतलेलं आहे। पारंपरिक पिकांना फाटा देत नाविन्यपूर्ण शेती शेतकऱ्याने केलेली। बदलत्या वातावरणामुळे जुन्नरमध्ये द्राक्षांच्या उत्पादनात 40 ते 50% घट झालेली आहे। त्यामुळे चांगला दर मिळत असून सुद्धा यंदा द्राक्षांचं उत्पादन नसल्याचं चित्र आहे। 20 दिवसांपासून द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे, मात्र उत्पादनात घट झाल्यामुळे द्राक्ष विक्रीवरती परिणाम होतोय। कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस तसाच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। बोगस विमा प्रकरणात राज्यातील 96 CAC सेंटरचे ID ब्लॉक करण्यात आलेले आहेत। यात बीड जिल्ह्यातील 35 सेंटरचा समावेश आहे, तर परळी मतदारसंघातील 22 सेंटर असल्याचं उघडकीस आलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे। तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 अंशांपर्यंत वाढ झालेली असून जिल्ह्याचं कमाल तापमान हे 34 अंशांवरती पोहोचलं आहे। शिक्षण विभागाच्या स्टुडंट पोर्टलवरती नोंद असणारी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी लाखात असल्याची माहिती मिळते। यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील 58,689 विद्यार्थ्यांपैकी 5,351 विद्यार्थी शाळाबाह्य तर 52,718 मुलांची पुढील वर्गामध्ये नोंद नसल्याची बाब समोर आली आहे। यानंतर शाळांना ड्रॉप बॉक्सची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या। साताऱ्याच्या लोणंदमध्ये शरद कृषी महोत्सव भरवण्यात आलेला आहे। या प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी म्हैस ठेवण्यात आलेली आहे। राधा या बुटक्या म्हशीची उंची फक्त 3 फूट तर वजन हे 314 किलो आहे। या राधाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं। दरम्यान वाशिममध्ये 4 महिलांनी या योजनेचा लाभ सोडलाय। वाशिम जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे। सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या माता रमाईच्या पुतळ्यात विसंगती असल्याचा आरोप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आक्रमक झालेली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं असून मूळ प्रतिकृती उभारली जावी अशी मागणी केली। माघी एकादशी निमित्ताने पंढरपुरात मोठा सोहळा होणार आहे। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना दर्शन रांगेत चहा, नाश्ता, जेवण, विश्रांती कक्ष या सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत। माघ शुद्ध एकादशीचा सोहळा 3 दिवसांवरती येऊन ठेवलेला आहे, मात्र चंद्रभागेच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झालेली आहे। बहुतांश नदीपात्रात शेवाळ पसरलंय। भाविकांना याच शेवाळयुक्त पाण्यात स्नान करावं लागतंय। बुलढाण्यात चोरट्यांचा ATM फोडण्याचा प्रयत्न फसलेला आहे। चोरट्यांचं मनुष्यबळ कमी पडल्याने त्यांची ATM उचलताना दमछाक झाली। यावेळेला मशीन तिथंच सोडून चोरट्यांनी पळ काढलाय। चंद्रपूरच्या भद्रावती शहराजवळ सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं आहे। गेल्या वर्षभरापासून या पुलाचं काम थांबलंय। त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत। सिल्लोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या परिसरात अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सिंधुदुर्गात महिला पोलिसांनी बाईक रॅली काढलेली। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि महिला बाल विकास विभागाच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV बसवले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 7,000 कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पुण्याच्या PMPML प्रशासनाला जाग आलेली आहे। PMPMLच्या 90% बसेसच्या दरवाजांवरती दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली बझर सिस्टीम नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती।
दरम्यान PMPML प्रशासनाने या बातमीची दखल घेत सर्व बसेसमधील बझर सिस्टीम सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत बझर सिस्टीम सुरू करण्याचं परिपत्रक PMPML प्रशासनाने काढलेलं आहे। त्यामुळे पुण्यातील दिव्यांग बांधवांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। दुहेरी हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानने हे पाऊल उचललेलं आहे। पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांचं कामकाज सुरू होणार आहे। सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केलेली आहे। पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांवर निर्बंध लावण्याची मागणी महासंघानं केलेली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हॉट्सअॅप हॅक झालेला आहे। PM किसान योजनेच्या बनावट ॲपद्वारे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती समोर आलेली असून बाब लक्षात येताच संबंधित ॲप तात्काळ हटवण्यात आले। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचं देहूमध्ये भंडारा डोंगरावरती होणारं कीर्तन अखेर रद्द करण्यात आलेलं आहे। 7 फेब्रुवारी रोजी हे कीर्तन होणार होतं, मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द केलं आहे। खारघरमध्ये आयोजित केलेल्या इस्तेमा कार्यक्रमातील भडकाऊ भाषणांची चौकशी करा अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केलेली आहे। हिंदू तरुणांना मारहाण केल्याचा आरोप राणेंनी केलाय। अशा मागणीचं पत्र त्यांनी फडणवीसांना पाठवलंय। नंदुरबारमध्ये चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेच्या वादातून एकाची हत्या झाली। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना जेरबंद केलेला आहे। इतरांचा शोध सुरू आहे। अटक केलेला एक आरोपी दिव्यांग तर दुसरा अल्पवयीन असल्याची माहिती आहे। आयटक संघटनेशी संलग्न असलेल्या अंगणवाडी आणि बालवाडी युनियनच्या सेविकांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलेलं आहे। अंगणवाडी सेविकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावं, तसंच सेविकांना पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या मुख्य गेटवरती राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आलेली आहेत। सरकारने कंत्राटी कामगारांच्या पगारात 19% वाढ घोषित केली, मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने कामगार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चोपडा इकडे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरती भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महामार्ग अडवलेला आहे। राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा समाजाने निषेध आंदोलन केलेलं आहे। सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत मराठा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे। सोलापूरच्या मैंदर्गीतील कन्नड मुलामुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडलेला आहे। निलंबित केलेले मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्या सेवेत रुजू करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींवरती आझाद मैदानांवरती त्यांनी मोर्चा काढलेला आहे। सरकारने प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगार मिळवून देणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने योजनेची अंमलबजावणी केली नाही असा आरोप कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करत आंदोलकांनी केला। कल्याणमधील एका मिठाईच्या दुकानातील मिठाईत किडे आढळलेले आहेत। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे। बदलापुरात ठिकठिकाणी विद्युत खांबांवरती अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर लावलेले आहेत, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। हे अनधिकृत बॅनर काढून डिजिटल बॅनर सुरू करण्याच्या मागणीचं पत्र भाजप आमदार किसन कथोरे यांनी पालिकेला दिलं आहे। भिवंडीत गुन्हे शाखा घटक 2च्या पथकाने छापेमारी करत 25 किलो गांजा जप्त केलेला आहे। 1,29,00,000 किमतीचा गांजा जप्त करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवरती नागपुरात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मॅप तयार करण्यात आला आहे, तर 17 एकरपेक्षा जास्त जागेवरती पार्किंगची व्यवस्था सुद्धा केली आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात 98 लाख सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे, पण 15 तारखेपर्यंत 1.5 कोटींचा टप्पा पार करायचा आहे अशी डेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या आमदार खासदारांना दिली आहे। महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्री नेमले जाणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संपर्क मंत्री नेमल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरती का जात नाहीत असा सवाल राऊतांनी केलेला आहे। वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत अशी माहिती तिथल्या स्टाफकडून मिळाली आहे।
मुख्यमंत्री टिकू नये यासाठी हे केल्याचा खोचक आरोप राऊतांनी केला आहे.